हॅलो स्टुडंट. आज आपण इन्कम टॅक्स यामधील अत्यंत महत्वाचा टॉपिक तो म्हणजे कॉम्पिटिशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लॅबिलिटी याविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये बेसिकली कॉम्पिटिशन ऑफ टोटल टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लॅबिलिटीज कॅल्क्युलेट करत असताना ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम या दोनही पद्धतीने आपल्याला टोटल टॅक्सेबल इन्कम आणि टॅक्स लॅबिलिटीज कॅल्क्युलेट करावी लागते. इथे आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने समजावून घेऊयात. मागील व्हिडिओमध्ये देखील आपण अशाच पद्धतीने एक एक्झाम्पल घेऊन त्या ठिकाणी टॅक्स लॅबिलिटी आणि त्याचबरोबर टोटल टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट केलेले होते. इथे आपण बघू शकता मिस्टर शिवांश जाधव हॅज गिवन द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ हिज इन्कम अँड सेव्हिंग फॉर द फिनान्शियल इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2025. आणि मग इथे तुम्हाला जी काही माहिती प्रोव्हाइड केली आहे, खरं तर हा जो प्रॉब्लेम आहे आपल्या व्हिडिओ नंबर 1 मध्ये जो प्रॉब्लेम आपण घेतला आहे त्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आहे, परंतु तिथे येणारी टोटल टॅक्सेबल लॅबिलिटी ही आपली मुळातच 2 लाखापेक्षा कमी असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा टॅक्स कॅल्क्युलेट केलेला नव्हता. आणि म्हणून आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये चेंजेस करून इथे आपण इन्कम वाढवून घेतलेला आहे आणि मग त्यानुसार आपली टॅक्स लॅबिलिटी किती येते हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग इथे आपण बघू शकता ग्रॉस सॅलरी ₹15,000 15,20,000 म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी विषयी माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली. 2 नंबर प्रॉफिट बिझनेस ₹2,30,000 इतकं इन्कम त्या ठिकाणी मिळतंय इन्कम फ्रॉम बिझनेसच्या हेडच्या अंडर हेड नंबर 3. त्यानंतर इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे इन्कमचं 5th नंबरचं हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. त्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हे 2nd नंबर हेड ऑफ इन्कम मध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी घेत असतो. त्याच पद्धतीने मिस्टर शिवांश जाधवने प्रोफेशनल टॅक्स पेड केला ₹2,500 आणि इन्कम टॅक्स ऍडव्हान्स मध्ये पेड केला ₹15,000. याच बरोबर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला त्याचा एटीसीच्या संदर्भात त्याने काही सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट केल्या त्याविषयी माहिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे तो लाईफ इन्शुरन्स प्रीमियम LIC प्रीमियम भरतो तो ₹19,280 त्याने पीपीएफ पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अकाउंट मध्ये ₹28,000 डिपॉझिट केलेत. ही इन्व्हेस्टेड ₹33,500 इन NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये ₹33,500 डिपॉझिट केलेत आणि स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये FD केलं 5 इयर्स साठी ₹85,000. पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात घ्याल तुम्ही जे काही एटीसी मध्ये FD केल्यानंतर आपल्याला डिडक्शन मिळतं, परंतु त्यासाठीची जी काही डिपॉझिटची कालमर्यादा आहे तर तो टाइम लिमिट ही मिनिमम 5 इयर्स त्या ठिकाणी डिपॉझिट FD असलं पाहिजे. 5 इयर्स पेक्षा जर कमी कालावधीमध्ये जर FD केलं तर त्याची वाजव त्या ठिकाणी घेता येत नाही एटीसी मध्ये. हे आपण आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो कॉम्प्युट हिज टॅक्सेबल इन्कम फॉर असेसमेंट इयर 2025-26 अँड टॅक्स लायबिलिटी अंडर टॅक्सेशन अंडर ओल्ड रिजिम अँड टॅक्सेशन अंडर न्यू रिजिम. सो इथे आपण त्यानुसार कॅल्क्युलेशन केलंय. कॉम्पिटिशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्सेबिलिटी ऑफ मिस्टर शिवांश जाधव इथे थोडस तुम्ही चेंज करून घ्याल. मागच्या प्रॉब्लेम मध्ये मिस्टर भास्कर शेळके होतं तेच त्या ठिकाणी राहून गेलं, परंतु तुम्ही ते चेंज करून घ्याल फॉर द असेसमेंट इयर 2025-26. सो पर्टिक्युलर ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम इथे आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. सो याच्यामध्ये आपण काय करणार, पहिलं 5 हेडचं इन्कम 1 बाय 1 त्या ठिकाणी घेणार. त्या 5ही हेडची बेरीज केल्यानंतर तिथे आपलं ग्रॉस टोटल इन्कम दॅट इज GTI हे कॅल्क्युलेट होणार. सो द फर्स्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम सॅलरी. रिगार्डिंग इट द इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केली आणि ती 15,20,000 आहे. सो आपण ती 15,20,000 ओल्ड रिजिम मध्ये पण घेतलं आणि न्यू रिजिम मध्ये देखील त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर ग्रॉस सॅलरी मधनं आपण सॅलरीच्या अंडर जे डिडक्शन अंडर सेक्शन 16 मिळतं त्याविषयीचा विचार करूयात. फर्स्ट डिडक्शन हे कंपल्सरी त्या ठिकाणी मिळतं. स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 1. सो ओल्ड टॅक्स रिजिम आपण यूज करत असू तर तिथे ₹50,000 त्या ग्रॉस सॅलरी मधून लेस करता येतात आपल्याला ऍज अ स्टँडर्ड डिडक्शन. आणि जर न्यू टॅक्स रिजिम आपण यूज करतो आहोत तर त्यावेळेस ₹75,000 आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन म्हणून वाजवट घेता येते. त्यानंतर दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रोफेशनल टॅक्स त्याने पेड केला मिस्टर शिवांश जाधवने ₹2,500. सो ₹2,500 हे आपण या ठिकाणी ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये त्याची वजावट घेऊ शकतो.
ऍज अ डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 2 च्या अंडर, परंतु ही वजावट आपल्याला न्यू टॅक्स रिजिम मध्ये मिळत नाही. तिथे फक्त आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन वजावट घेता येते आणि म्हणून इथं आपण नॉट ऍप्लिकेबल केलं. सो इट इज नॉट ऍप्लिकेबल इन न्यू टॅक्स रिजिम व्हेन प्रोफेशनल टॅक्स इज पेड बाय द आरसीसी. ओनली स्टँडर्ड डिडक्शन इज अलाउड अंडर डिडक्शन अंडर सेक्शन 16. सो तिथे मात्र तुम्ही लक्षात घ्याल, ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये आपल्याला दोनही म्हणजे अर्थात तिसरी पण असते एंटरटेनमेंट अलाउन्स, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये मात्र एंटरटेनमेंट अलाउन्सच्या संदर्भात कोणतीही माहिती प्रोव्हाइड केलेली नाहीये. म्हणून आपण दोन डिडक्शन घेतले, स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 1 आणि प्रोफेशनल टॅक्स अंडर सेक्शन 16 सबसेक्शन 2. सो हे दोनही आपल्याला ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये मिळतात. मात्र न्यू टॅक्स रिजिम मध्ये आपल्याला ओनली स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपीज ही मर्यादा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मी परत एकदा रिपीट करतो, ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000 इतकं घेता येतं आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये 75,000 इतकं घेता येतं. ओके, सो हे झालं. ज्यावेळेस आपण ह्या ग्रॉस सॅलरी मधनं ते डिडक्शन्स लेस करतो त्यावेळेस रेस्ट अमाऊंटला आपण इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हणतो. सो 15,20,000 minus 52,500. So rates balance is 14,67,500 is the income from salary under old tax regime, and in new tax regime 15,20,000 minus 75,000. So rates balance is 14,45,000. So it is the income from salary under new tax regime. सो ह्या पद्धतीने आपण ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट केलं आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये देखील इन्कम फ्रॉम सॅलरी कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर आपण सेकंड हेड ऑफ इन्कम घेत असतो, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी सिक्वेन्सने. आणि मग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये इथे आपल्याला माहिती प्रोव्हाइड केली, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 1,14,500. सो आपण दोनही टॅक्स रिजिम मध्ये 1,14,500 1,14,500 इतकं त्या ठिकाणी घेतलं. त्यानंतर आपला तिसरा हेड ऑफ इन्कम येतो, तो म्हणजे प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. सो या रिगार्डिंग इथे प्रॉफिट बिझनेस दिलेला आहे 2,30,000. सो बिझनेस प्रॉफिट बिझनेस प्रॉफिट आपण दोनही टॅक्स रिजिम मध्ये घेतला, ओल्ड मध्ये आणि न्यू मध्ये. त्यानंतर मित्रांनो फोर्थ जो काही हेड ऑफ इन्कम येतो तो म्हणजे कॅपिटल गेन. बट दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल गेन, मग तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन याविषयी कोणतीही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली नाहीये. म्हणजेच या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल गेन नाहीये. म्हणजे मिस्टर शिवांश जाधवला ड्युरिंग द प्रिव्हियस इयर 2024-25 मध्ये कोणताही कॅपिटल गेन मिळालेला नाही आणि म्हणून आपण ते नील त्या ठिकाणी दोन्ही रिज्यूम मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या हेडच्या अंडर मिस्टर शिवांश जाधवला ड्युरिंग द इयर मध्ये इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹35,000 इतकं मिळालेलं आहे. ते आपण दोनही रिज्यूम मध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. या पद्धतीने आपण पाचही हेडचे इन्कम या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि मग आता आपण ह्या पाचही हेडची इन्कम पाचही हेडच्या इन्कमची बेरीज केली तर ती ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये येते 18,46,000 आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये त्या 5 हेडची इन्कम बेरीज केल्यानंतर ती बेरीज सम येते 18,23,500. सो दिस इज द ग्रॉस टोटल इन्कम GTI ऑफ मिस्टर शिवांश जाधव फॉर द असेसमेंट इयर 2025-26. आता हे ग्रॉस टोटल इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण त्यामधनं काय करतो, डिडक्शन अंडर सेक्शन 80C टू 80U हे त्या ठिकाणी वाजवट करत असतो. ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 80Cच्या संदर्भामध्ये 4 त्या ठिकाणी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट दिलेले आहेत, त्या आपण त्या ठिकाणी बघूयात. पण इथे एक गोष्ट अत्यंत काळजीपूर्वक लक्षात ठेवा की हे 80C किंवा हे जे काही डिडक्शन्स आहेत 80C टू 80U हे फक्त त्या ठिकाणी ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये मिळतात, न्यू टॅक्स रिजिम मध्ये ते मिळत नाही. आणि म्हणून तर न्यू टॅक्स रिजिम मध्ये ते डिडक्शन्स मिळत नाही, त्यामुळे येणारं एकूण इन्कम हे जास्त येतं. मात्र टॅक्सचे स्लॅब जे आहेत ते अत्यंत कमी दराने त्या ठिकाणी आहेत. म्हणजे तिथं तो स्लॅब 0%, 5%, 10%, 15%, 20% अँड अबोव्ह 15 लाख इन्कम असेल तर तो 30% होतो. मात्र ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये त्या तुलनेमध्ये हे स्लॅब रेट हे मोठ्या आकाराचे आहेत. जसं की पहिल्या 2.5 लाखावर 0%, 2.5 ते 5 लाखापर्यंत 5%, पण 5 ते 10 लाखाच्या मध्ये डायरेक्ट 20% आणि 10 लाखाच्या पुढे डायरेक्ट 30% आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो. हे गणित त्या ठिकाणी ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम मध्ये आहे. ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये ह्या सगळ्या वाजवटी घेता येतात म्हणून एकूण जे काही टॅक्सेबल इन्कम येतं ते कमी येतं, मात्र टॅक्सचे रेट त्या ठिकाणी जास्त आहेत. न्यू टॅक्स रिजिम मध्ये हे डिडक्शन घेता येत नाही,
म्हणून टोटल इन्कम जास्त येतो टॅक्सेबल, मात्र टॅक्सचे रेट कमी आहेत. आणि ज्यावेळेस आपण कम्पेअर करू त्यानुसार मिस्टर शिवांश जाधवची ओल्ड टॅक्स रिजीम आणि न्यू टॅक्स रिजीम यापैकी जिथे त्याचं टॅक्स लायबिलिटीज कमी येईल तो ऑप्शन आपण मिस्टर शिवांशला देऊ आणि मग मिस्टर शिवांश जाधव त्या पद्धतीने इन्कम टॅक्स पे करतील. सो इथे आपण बघतो की जे डिडक्शन्स आहेत अंडर सेक्शन 80C यामध्ये मिस्टर शिवांश जाधव यांनी चार ठिकाणी त्यांनी गुंतवणूक आणि सेव्हिंग केलेल्या आहेत. त्यामध्ये LIC प्रीमियम भरतात मिस्टर शिवांश जाधव हे, त्यामध्ये 19,280 रुपये ते LIC प्रीमियम भरतात. त्यानंतर PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामध्ये ते 28,000 रुपीज डिपॉझिट करतात. त्याचबरोबर त्यांनी काय केलंय, नॅशनल सिव्हिल सर्टिफिकेट 33,500 रुपीजचे परचेस केले. त्याचबरोबर मिस्टर शिवांश जाधव यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 5 इयर्स साठी फिक्स डिपॉझिट केलंय. मी पुन्हा एकदा नमूद करतो की एफडीचं डिडक्शन 80C मध्ये ओल्ड टॅक्स रिजीम मध्ये ज्यावेळेस घेतो त्यामध्ये ते डिपॉझिट मिनिमम 5 इयर्स साठी असलं पाहिजे. 5 इयर्स पेक्षा कमी कालावधीसाठी टेनरसाठी जर डिपॉझिट केला असेल तर त्याची वजावट घेता येत नाही. हे अत्यंत तुम्ही व्यवस्थित मनामध्ये लक्षात ठेवा की एफडी हे मिनिमम 5 इयर्स साठी असेल तर ते घेता येतं आणि ते 85,000. सो इथे LIC प्रीमियम, PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि एफडी आणि SBI असं 19,280, 28,000, 33,500 आणि 85,000. सो टोटल 80C ची टोटल ह्या ठिकाणी झाली आहे 1,65,780. बट अगेन द नेक्स्ट rule is that provision is that the maximum quantum of ATC is of rupees 1 lakh up to rupees 1,50,000. 1,50,000 पर्यंतच ती वजावट घेता येते. आणि मग इथे मात्र मिस्टर शिवांश जाधव यांनी 1,65,780 एवढे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. म्हणून 1,65,780 रुपये इतकी वजावट त्यांना ATC मध्ये घेता येणार नाही. ATC ची मॅक्झिमम लिमिट त्या ठिकाणी 1,50,000 आहे आणि म्हणून मिस्टर शिवांश जाधव यांना 1,50,000 इतकी त्या ठिकाणी वजावट घेता येईल. पण मात्र तेच पुन्हा एकदा लक्षात घ्या, न्यू टॅक्स रिजीम मध्ये मात्र ATC ची त्यांना वजावट घेता येणार नाही. आणि म्हणून मिस्टर शिवांश जाधव यांना न्यू टॅक्स रिजीम मध्ये आपण ATCचं नोंद करत असताना नॉट ऍप्लिकेबल असं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मग GTI मधून ग्रॉस टोटल इन्कम मधून इथे एकच प्रकार ATCचीच माहिती दिलेली आहे, बाकीचे डिडक्शन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी ग्रॉस टोटल इन्कम मधनं म्हणजे GTI मधनं आपण ATCचे 1,50,000 ओल्ड टॅक्स रिजीम मध्ये वजा केल्यानंतर तिथे टोटल टॅक्सेबल इन्कम हे ओल्ड टॅक्स रिजीम नुसार 16,96,000 इतकं आलेलं आहे. आणि इकडे मात्र न्यू टॅक्स रिजीम मध्ये ग्रॉस टोटल इन्कम मधनं कोणते डिडक्शन्स वजा होत नाही. म्हणून त्या ठिकाणी सेम अमाऊंट म्हणजे 18,23,500 इतकं टोटल टॅक्सेबल इन्कम हे मिस्टर शिवांश जाधव यांचं असेसमेंट इयर 2025-26 मध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेलं आहे. आणि मग आपण इथं कम्पेअर करा बघा, टोटल टॅक्सेबल इन्कम ओल्ड टॅक्स रिजीम मध्ये वजावट घेतल्यामुळे ते इन्कम कमी आलेलं आहे आणि न्यू टॅक्स रिजीम मध्ये मात्र ते जास्त आलेलं आहे. सो पहिला पार्ट झाला आपला प्रॉब्लेम मध्ये की 5 हेडची बेरीज करतो त्याला आपण ग्रॉस टोटल इन्कम असं म्हटलं. त्याच्यातून आपण डिडक्शन ATC टू ATU देतो. हा सेकंड पार्ट झाला, तो वजावट केल्यानंतर टोटल टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट होतं. आपला प्रॉब्लेमचा सेकंड पार्ट कम्प्लीट होतो. आणि मग शेवटचा महत्वाचा पार्ट तो म्हणजे आपल्याला याच्यावर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायचा. आणि म्हणून आपण इथे बघा टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करतो आहोत ओल्ड टॅक्स रिजीम मध्ये आणि न्यू टॅक्स रिजीम मध्ये. ओल्ड टॅक्स रिजीम मध्ये टॅक्सेबल इन्कम मिस्टर शिवांश जाधव यांचं 16,96,000 आहेत, इथे आपण ते घेतलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने न्यू टॅक्स रिजीम मध्ये ते 18,23,500 आहे, ते आपण इथं घेतलेलं आहे. आता आपण त्या ठिकाणी त्याच्या स्लॅब रेटने त्याचा टॅक्स कॅल्क्युलेट करूयात. मग सुरुवातीला आपण ओल्ड टॅक्स रिजीम नुसार त्यांची टॅक्स लायबिलिटीज कॅल्क्युलेट करू. आणि मग म्हणून त्या ठिकाणी फर्स्ट अप टू रुपीज 2,50,000 पहिल्या 2.5 लाखावर टॅक्स कॅल्क्युलेट होत नाही, म्हणजे 0% टॅक्स असतो. म्हणून पहिल्या 2.5 लाखावर आपण इथं नील घेतलं. पुढच्या 2.5 लाखावर म्हणजे 2,50,001 टू 5 lakhs यामधलं जे काही इन्कम असेल त्याच्यावर 5% इतका टॅक्स कॅल्क्युलेट होतो. आणि म्हणून ह्या 5 लाखाच्या 2,50,000 1 ते 5 लाख म्हणजे याच्यामध्ये किती उत्पन्न येतं, 5 लाखामधून पहिले 2.5 लाख जर आपण वजा केले तर 2.5 लाख म्हणजे 2,50,000 येतं. त्या 2,50,000 कसं आलं, 5 lakhs मायनस पहिले 2,50,000 मायनस केले, असं 2,50,000 वर 5% ते आलं 12,500 रुपीज. देन पुढे
5,01,00,000 to 10,00,000 पुढच्या 5 लाखावर. पुढचे 5 लाख कसे कॅल्क्युलेट केले? 10 लाख वजा अगोदरचे 5 लाख असे वजा केले, ते आले 5 लाख. त्या 5 lakhs वर आपण 20% कॅल्क्युलेट केला, ते आले 1,00,000 रुपीज. आता त्याचं उत्पन्न 16,96,000 आहे. म्हणजे वरचे जे 10 लाखाच्या वरती 6,96,000 6,96,000 इतकी जी टॅक्सेबल त्याचं इन्कम आहे, त्याच्यावर आपण 30% टॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत. सो अबाउट 10 लाख 30% ऑन 6,96,000 म्हणजे 16,96,000 मधनं पहिले 10 लाख वजा केले, त्याच्यावर 30% कॅल्क्युलेट केला, तो आला 2,08,800. सो टोटल ह्या तीनही अमाऊंटची बेरीज केल्यानंतर त्याचा टोटल टॅक्स आला 3,21,300 रुपीज. आता याच्यातून रिबेट अंडर सेक्शन 87 देतो आपण. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं, पण मागच्या प्रॉब्लेम मध्ये मुळातच त्याचं टॅक्स झिरो आलेला होता, म्हणून नील आलं होतं. इथे काय रूल आहे, परत एकदा थंब रूल लक्षात घ्या. रिबेट अंडर सेक्शन 87 म्हणजे काय? इथे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, टॅक्स मधून सूट दिलेली आहे, पण त्यासाठी कंडिशन काय आहे? ज्या वेळेस त्या असेसीचं ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये जे काही टॅक्सेबल इन्कम असेल ते 5 लाख किंवा 5 लाखाच्या आत असेल, तर 5 लाखाच्या आत असेल किंवा 5 लाखापर्यंत असेल, तर त्याच्यावर जेवढा टॅक्स कॅल्क्युलेट होता, म्हणजे त्याचं मुळातच टॅक्सेबल टोटल टॅक्सेबल इन्कम हे 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. ते पुढे गेलं तर 87A ची त्याला रिबेट अंडर सेक्शन 87A मिळत नाही. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 87A चं रिबेट जर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं असेल, तर त्याचं 5 लाख हे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये उत्पन्न असलं पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. आणि मग त्याच्यावर जेवढं टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे वरती इथे, आपण असं समजूयात की त्याचं 5 लाख इन्कम असतं, तर 5 लाखापर्यंत त्याला किती टॅक्स मिळतोय, किती टॅक्स बसतोय? 12,500. तर हे 12,500 इथे वजा झाले असते. पण मुळातच या केसमध्ये त्याचं 16,96,000 उत्पन्न आहे, 5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे, म्हणून रिबेट अंडर सेक्शन 87 त्याला मिळणार नाही. हे आपण त्या ठिकाणी कन्फर्म केलं पाहिजे. म्हणून या प्रॉब्लेम मध्ये त्याला ते मिळत नाही, कारण त्याचं उत्पन्न हे 5 लाखापेक्षा टॅक्सेबल इन्कम हे जास्त आलेलं आहे. आता एवढं हे आलं त्याचं टॅक्स. हा टॅक्स किती आला? 3,21,300 रुपीज. या 3,21,300 वर परत काय केलं जातं? गव्हर्नमेंट हेल्थ अँड एज्युकेशन सेस त्या ठिकाणी चार्ज करतो 4%. आणि तो कशावर कॅल्क्युलेट करतो? इन्कमवर नाही, वरच्या आलेल्या इन्कम वरच्या टॅक्सच्या अमाऊंटवर. म्हणजे टॅक्स 3,21,300 आला, त्याच्यावर 4%. या 4% बायफर्गेशन कसं आहे, तर त्यामध्ये 2% एज्युकेशन सेस, 1% हायर एज्युकेशन सेस आणि 1% हेल्थ हेल्थ साठीचा सेस असं 2+1+1 असं 4% एकत्र आपण कॅल्क्युलेट करतो. सो इथं 3,21,300 वर 4% आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, तो आला 12,852 रुपये. आणि मग तो 3,21,300 मध्ये 12,852 रुपये हा सेस ऍड केल्यानंतर टोटल त्या ठिकाणी टॅक्सेबल टोटल टॅक्स लायबिलिटीज त्या ठिकाणी मिस्टर शिवांश जाधव यांची 3,34,152 इतकी कॅल्क्युलेट झालेली आहे. आणि आपण वरती बघितलं, ही आली त्याची टोटल टॅक्स लायबिलिटी त्यांची, मिस्टर शिवांश जाधव यांची. याच्यातून मिस्टर शिवांश जाधव यांनी 35,000 रुपीज ऍडव्हान्स टॅक्स पेड केलेला आहे. इथे आपण बघितलं ऍडव्हान्स टॅक्स त्या ठिकाणी 15,000 रुपीज इतका टॅक्स त्यांनी कॅल्क्युलेट केला. किती कॅल्क्युलेट केला? आपण इथे कॅल्क्युलेशन करताना 35 ने केलं, आपण चेंज करूयात प्रॉब्लेम थोडासा. इथे 15,000 तर 35,000 करून घेऊया. 35,000 रुपीज त्या ठिकाणी आहे असं आपण त्या ठिकाणी आहे तसंच गृहीत धरू. आणि आहे तसंच गृहीत धरल्यानंतर तिथे कशा पद्धतीने टॅक्स लायबिलिटी येते ते आपण त्या ठिकाणी अभ्यासू. बघा इथे 35,000 रुपीज आपण चेंज करून घेतलं प्रॉब्लेम मध्ये, तिथं 15,000 झालेलं होतं. असो लेस 35,000 रुपीज इतकं आपण वजा केलं. सो 3,34,152 टोटल टॅक्स लायबिलिटीज पेड त्याची लायबिलिटी येते. आणि त्याच्यातून इन्कम टॅक्स त्यांनी ऍडव्हान्स मध्ये पेड केला 35,000 रुपीज. सो 3,34,152 मायनस 35,000 ऍडव्हान्स टॅक्स पेड केला, आणि म्हणजे त्या ठिकाणी इन्कम टॅक्स पेबल हा 2,99,152 इतका त्या ठिकाणी आलेला आहे. हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. सो आता आपण बघूयात न्यू टॅक्स रिजिम मध्ये कसं त्या ठिकाणी दिसतंय. तर त्याचं न्यू टॅक्स रिजिम मध्ये टोटल टॅक्सेबल इन्कम हे 18,23,500 इतकं आहे. आणि मग त्याचे जे टॅक्सचे रेट आहे, पहिल्या 3 lakhs पर्यंत टॅक्स नाहीये, म्हणून पहिले फर्स्ट 3 lakhs आपण नील घेतलं. पुढचं 3,01,000 to 7 lakhs म्हणजे
3 लाख ते 7 लाख याच्यामध्ये 4 लाखाचं इन्कम येतो, त्याच्यावर 5%. सो 7 लाखामधून 3 लाख गेले म्हणजे 4 लाख उरले. 4 लाखावर 5% म्हणजे 20,000 रुपीज त्या ठिकाणी 5% कॅल्क्युलेट केला आपण. त्याच्यानंतर सेकंड पुढचा पार्ट येतो 7 लाख टू 10 लाख. पुढच्या 3 लाखावर 10%. हे 3 लाख कसे आले? 10 लाख. 10 लाखापर्यंत कॅल्क्युलेट करतोय आपण, पण पहिले 7 लाख वजा करायचे, कारण अगोदर 7 लाखापर्यंत कॅल्क्युलेट केला आपण. म्हणजे तिथे आले 3 लाख. 3 लाखावर 10% 30,000 आला. त्याच्यानंतर 10 lakhs टू 12 lakhs पुढच्या 2 लाखावर 10 लाख ते 12 लाख याच्यावर 15%. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण 10 लाख ते 12 लाख, 12 लाखामधून पहिले 10 लाख वजा केले, 2 लाख, 2 लाखावर 15% ते आले 30,000 रुपये, 30,000 रुपीज. पुढे 12 लाख टू 15 lakhs, 12 लाख ते 15 लाख ह्या 3 लाखावर त्या ठिकाणी 20%. हे 3 लाख कसे आले? 15 लाख. आणि अगोदरचे 12 लाख हे वजा केले म्हणजे 3 लाख. 3 लाखावर 20%, 3 लाख मल्टिपल बाय 20% ते 60,000 आले. आणि अबोव 15 lakhs ते मात्र त्या ठिकाणी 30%. मग 18,23,500 मधून पहिले 15 लाख मायनस केले, 15 लाख मायनस केले, तर ते इन्कम आलं 3,23,500. त्याच्यावर आपण 30% कॅल्क्युलेट केलं तर ते आलं 97,050. सो ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तो टॅक्स कॅल्क्युलेट केला. यांची बेरीज केल्यानंतर टोटल टॅक्स आला 2,37,050. आता परत इथे लेस रिबेट अंडर सेक्शन 87. इथे न्यू टॅक्स रिजिम मध्ये पण मिळतं ते रिबेट, पण ते काय आहे तर एखाद्या त्या आरसीसीचं इन्कम हे 7 लाख किंवा 7 लाखापेक्षा कमी असेल, म्हणजे हा जो स्लॅब येतो याच्यामध्येच उत्पन्न आहे त्याचं, याच्या पुढे त्याचं उत्पन्न जात नाही. आपल्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये 18 लाखापर्यंत गेलेलं आहे, म्हणजे 7 लाखाच्या आतमध्ये नाहीये त्याचं इन्कम, म्हणून त्याला टॅक्स रिबेट मिळणार नाही. पण मात्र त्याचं 7 लाखाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याचा त्या 7 लाख किंवा 7 लाखाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यावर जो टॅक्स कॅल्क्युलेट होतो तो, किंवा 25,000 रुपीज टोटल टॅक्स जो येतो 7 लाखाच्या आतमध्ये तो, किंवा 25,000 रुपीज याच्यापैकी जी अमाऊंट लहान असेल, स्मॉल असेल, तितकी बाजावट त्याला या ठिकाणी घेता येते. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये त्याचं उत्पन्न हे 7 लाखाच्या पुढे गेल्यामुळे इथे आपण नील घेतलेलं आहे. 7 लाखाच्या आत असेल तर त्याच्यावर जेवढा टॅक्स येतो तो, किंवा 25,000 रुपीज विच एव्हर इज लेस, हे टॅक्स रिबेट त्या ठिकाणी त्याला न्यू टॅक्स रिजिम मध्ये घेता येतं. पण ती इथे मिळणार नाही, म्हणून इथे टॅक्स पेबल त्याला 2,37,050 असणार आहे. परंतु इथे देखील 4% आपल्याला हेल्थ अँड एज्युकेशन सेस जसं इकडे कॅल्क्युलेट केला तसं इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. कशावर कॅल्क्युलेट करावं लागेल? टॅक्सवर. 2,37,050 वर 4% कॅल्क्युलेट केला, तो आला 9,482. असं 2,37,000 प्लस 9,482. सो टोटल टॅक्स लायबिलिटी झाली न्यू टॅक्स रिजिम नुसार 2,46,532. आता त्याच्यापैकी त्याने इन्कम टॅक्स पेड केलेला आहे 35,000 रुपीज मिस्टर शिवांश जाधव यांनी, आणि म्हणून मिस्टर शिवांश जाधव यांचे जो ऍडव्हान्स टॅक्स त्यांनी पेड केलेला आहे तो त्या टॅक्स लायबिलिटीज मधून आपण मायनस केला, आणि म्हणून त्यांना इन्कम टॅक्स किती पे करावा लागणार आहे, पेबल किती आहे? 2,11,532 इतका त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. आता इथं टोटल टॅक्स लायबिलिटीज हा ओल्ड टॅक्स रिजिम नुसार 3,34,152 आला, आणि न्यू टॅक्स रिजिम नुसार फक्त 2,46,532 आलेला आहे. मग याचं कंपॅरिझन केल्यानंतर मिस्टर शिवांश जाधव यांना म्हटलं की तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम नुसार टॅक्स भरायचा की न्यू टॅक्स रिजिम नुसार टॅक्स भरायचा, तर ते आपल्याला त्या ठिकाणी विचारतील की मला हे सांगा की मला ओल्ड टॅक्स रिजिम नुसार किती टॅक्स आला. तर मिस्टर शिवांश जाधव यांना ओल्ड टॅक्स रिजिम नुसार 3,34,152 इतका टॅक्स आला, आणि मिस्टर शिवांश जाधव यांना न्यू टॅक्स रिजिम नुसार 2,46,532 इतका टॅक्स आला. तर मिस्टर शिवांश जाधव म्हणतील की न्यू टॅक्स रिजिम मध्ये मला कमी टॅक्स भरायचा आहे, आणि म्हणून मी न्यू टॅक्स रिजिम त्या ठिकाणी ऑप्ट करणार आहे. म्हणून इथे आपण कमेंट दिली मिस्टर शिवांश शुड ऑप्ट न्यू टॅक्स रिजिम बिकॉज अंडर इट his total tax liability is less, that is 2,46,532 than old tax regime, that is rupees 3,34,152. So this is the solution. इतकं अशा पद्धतीने आपल्याला हा ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम नुसार प्रॉब्लेम सोडवता येतो. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. जर तुम्हाला या प्रॉब्लेम विषयी काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या क्वेरीज टाका, मी तुम्हाला त्यावर उत्तर नक्की त्या ठिकाणी देईल. या व्हिडिओच्या संदर्भामध्ये तुमचे काही सजेशन असेल, काही फीडबॅक असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी ते टाका. आणि यासारखे तुम्हाला नवीन नवीन प्रॉब्लेम चे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही
या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि ते नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला त्या प्रॉब्लेमचा त्या ठिकाणी अभ्यास करता येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबतो आहोत. थँक्यू.